म्हणून राहिले फोन लावून की आणता का म्हणून बॅनर आपल्याला अशा पद्धतीत आणा म्हणतो बा. हा हो, काय लिहावं लागते कसं लिहावं लागते तुम्ही सांगा मग त्याला फोनवर. हा हो, लावू का मग? अरे त्याच्यात काय मोठं आहे, सांगून द्यायचं महा स्पेशल ऑफर रक्षाबंधन निमित्त दिनांक 21 ते 28 पर्यंत स्पेशल ऑफर सुरू आहे देवमन राखीवाला. बाकी त्याचं उधारी सुरू आहे, ओवाळणीला पैसे द्या, आता राख्या घेऊन जा. हा झालं, काय लिहावं लागते बाकी फक्त हिंड देणं महत्वाची. बॅनरवाल्याला सगळं समजते. आता मग तेवढं बोलायला काय चाललं तुम्हाला? दोन शब्द तुम्हीच बोला ना, ते मला एवढं आता गट्टे काय. हा तुम्हीच बोला, तुम्हीच सांगा असं असं बॅनर आणून द्या म्हणा देव म्हणले, पैसे मला आताच फोन पे न मारून देतो म्हणा बा. काय असं आहे लोकांचं, सांगितले टांगे. आता मी तुम्हाला सल्ला दिला, हा हो कायसाठी दिला असं बा, 4 पैसे तुम्ही कमावले पाहिजे. अरे लोकांना सही नाही होत नाही. आता मी जर तुम्हाला म्हटलं लक्ष्मणले फोन लावला, अरे असं असं बॅनर आणून द्या, हा मारत्या बा काहीतरी उलटे सल्ले देऊ राहिला देव म्हणले. हा असा त्याच्या मनात हे व्हायचा. लोक चांगले नाही ना आजकाल. हा म्हणून म्हणतो कसं आहे, तुम्ही कोणाला सांगू नका, तुम्हाला लोक एकच सांगतील, हा हे बा काही पुरत नाही, उधारी देऊ नका, असं होते तसं होते. अरे म्हणा मग काय काय घरात ठेवू का म्हणा माल मी. हा काहीतरी टेक्निकनेच आपल्याला धंदा करायला लागेल का नाही. मग आम्हीच तर त्या मामा लुटरेपासून हे सगळ्या गोष्टी शिकलो. नाही तर आम्ही बा आम्ही असे अंदरपट्ट्या देत जाऊ पहिले. मग असं आहे, पहिले आवळा द्यावा लागते मग कोवळा काढा लागते, असं आहे ती. असं हो का? ती आहे लोक बातच जायते नाही का? हो ना, तेच आता लोक माझ्या राखीच्या दुकानाकडे पाहिजे. बाबा देवमन दुकान लावलं, बाबा देवमन बाबा असं असंच करू राहिले लोक, डोळे उठारू उठारू. हाय बाकी खरले का मारते तुया? तसंच आहे देवून भाऊ, इथं हे बघ कोणाच्या डोळ्यातनी बातच चलते. कोणाचं काही जर समजा प्रगती दिसली की बस लोक लय जाईनं सुरू होते. तर मग जय कुठे लोक कमी आहे का आजकाल? बाबा आपल्या घरच्यापेक्षा लोकांच्या घरचं लोकांना माहीत असते. मग तुम्हाला काय माहीत आहे? आता सगळं अनुभवातून आता मला अनुभव येऊन राहिला झोको झोको. मग म्हणून कसं आहे, तुम्ही आता जर समजा फोन लावला आणि माझ्या नाव जर सांगितलं तर लक्ष्मण तुम्हाला एकच शब्दात म्हणून की ते मारते लेखाचा अगव आहे, तुम्हाला उलटे सल्ले देऊन राहिला. हो पहा तुम्ही बोला ना तुम्ही, हो सांगा त्याला ना म्हणा मारतीन सल्ला दिला म्हणा बा. हो पहा तुम्हाला काय म्हणते त्या, उदार वाटू नका, ते मारते असं आहे तसं आहे. तुम्हाला ते काय धंदा करूही देत नाही. हो म्हणून म्हणलं तुम्ही आपल्या मनानं करा. पद्धतशीर बा लोकायले उधार पहिले घेऊन जा करायचं आणि उपसाचं. हो डबल टिबल भाव लावायचे चांगले. हो लोक भाव विचारत नाही, फक्त उधार महत्वाचं. हां त्याला वाटते देता येते पुढचं पुढे. हो भावाची ओळणी आली की देऊ बा. असं करून तुम्ही बरोबर त्याला सांगा. आणि एक वेळ माझं नाव आहे सांगा त्याला, यानं सल्ला दिला म्हणा, पहा काय म्हणते. असं 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 आहे का ते? म्हणजे का लक्ष दिसते तसं नाही अंदरून काय आहे का नाही? हो का, बरोबर पाहतो ना मी काय म्हणते तर. हो बरं लावतोच फोन त्याला, विचारतो म्हणतो आणता का बॅनर. लावा ना फोन तुम्ही. मग आता तसं तर नाहीच म्हणून ते माझ्यावर होतच नाही असं आहे त्याचं. पण पहा आता काय म्हणते तर. हो पहा लावा. काय छोटू राम, काय राजा म्हणलं, काय म्हणते म्हणलं भाचा गीता. हा आलो भाऊचा मुलगा, काय म्हणते, कसं आहे तब्येत गिबेत बरी आहे? बाबा मस्त तब्येत गिबेत तंग नाही त्याची, काही टेन्शन नाही. हो आता जवळ आलते ना. हो आता आज म्हणे जाऊ म्हणे भेटाले. हो संध्याकाळी तर मग आज आता जरा लवकर जाईन म्हणलं आम्ही आता. हो आज घरी उठसूट सुट्टेच मागतात बा. अरे म्हणलं आता लोक असतं आलो भाऊ 2-4 दिवस नव्हते, तू नव्हता. मग किती लोड आला आमच्या. फक्त बा तुम्हाला शनिवार आणि गुरुवार हो सुट्टी भेटत जाईल, बाकी दिवशी सुट्टी मागायची नाही, समजलं का? पहा आता फोनही नाही सुचत माणसाले. हो काय आता कोणाचा येतं? हॅलो हा हा बोला, कोण बोलता? अरे देवमन बोलतो म्हणलं, देवमन. अरे काय नंबर नाही का माझा तुमच्याजवळ? हो देवमन चुरखो रामपूरवरून राहिलं म्हणलं. काय म्हणते यानं काय केला बा फोन? हा हॅलो हा बोला देवमन भाऊ, बोला बोला. नंबर नाही, सेवच नाही केला. हा करतो सांगा ना काय होतं. मी काय म्हणतो तो, तुम्ही आता संध्याकाळी किती वाजता येतं समजा वापस समजा धाब्यावरून? तर आम्हाला काय 8-9 होत असते, काही 9 वाजते, काही 10 वाजते. काहून काय झालं? काही नाही, एक काम होत राहिजे. हो आता कसं आहे, आपण दुकान लावून राखायचं, तुम्हाला माहित आहे. बॅनर नाही, काही नाही. हो एक बॅनर आणता का बनवून तेवढं? म्हणजे मी सांगतो तसं सांगा बा. सांगा आता कोणाचं मेडिकल तर कोणाचं काही तर काय माय होते पागल माणूस. अरे म्हणलं मागा दुनिया भरायचे कामं, ते धाब्याचे कामं करू का लोकांचे कामं करू? हा माझ्या होत नाही म्हणलं ते अन्न गिन्न. कोणाला फोन करते सांग कोणाले. हो ना ते बॅनर तर गिनर तर काय काम आहे, आता लावाले दिसते लोकायले. म्हणलं आहे असे आहेत लोक. साधं बॅनर नाही आणू शकत लोक, काय करा लोकांसाठी. अरे म्हणा तुम्ही, हो आनंद म्हणते एवढं. कोणा बोलतो ना, अरे काय लक्ष्मण राजा, साधं एक बॅनर ना आणू शकत राजा? हा एवढं फक्त काम सांगितलं बा आजपर्यंत. हा काही सांगितलं मी तुम्हाला आजपर्यंत, हे आणा का ते आणा? एवढं आणत ना राजा. हो ना तुम्ही सांगितलं सर आज उदण, पण आता हे आमच्या मग कामं कमी आहे का इथं? धाब्यावर एक तर माणसं सापडत नाही इथं. मग 4 दिवस आला की 5च्या दिवशी येत नाही ते. मग तुम्हाला माहिती आहे का इथं काय आलोच तर मग स्वतः करायला लागते तर होती ते. मग आता होत नाही माझ्या जाणं, आता सध्या टाइम आहे धंद्याचा, आता होत नाही ना. वावराची धमकी द्या ना रस्त्याची. अरे काय राजा लक्ष्मण तुम्हाला राजा म्हणलं रस्त्यासाठी अडवलं का मी आता? हा रस्ता जाईपासून करून दिला. आज लोक तकलीफ झाली का तुम्हाला सांगा बा. तुम्ही राजा म्हणलं एक बॅनर ना आणू शकत माझ्यासाठी? असं असते का म्हणलं सांगा बा. मागं तर लडकोंडी आलते तुम्ही. गाव देव म्हणून द्या ना रस्ता आणि आता म्हणलं एक बॅनर ना आणू शकत? काय करा उचक नाही पाहतात लोक. हो ना रस्ता काही सोबत दिला का तो? अरे हो ना मी काय म्हणतो, अरे देतो ना आणतो ना. पण कसं आमच्या मग काम असते राजा, आज आणतो बा मी, पण डबल असं सांगत नको आमच्या मागं. हो ना नसते ताप राजा आमच्या मागं. ताप म्हणजे आता तुम्ही सांगतो ना, अजून रस्त्याची मोजणी झाली नाही तरी मी रस्ता दिला तुम्हाला. हा ते मोजणी काही आहे ते लवकर तुम्ही करून घ्या बा, आणि ते रस्ता मग काय करून द्या नाही तर मग आणत नसाल तर. हो ना आता आम्ही वाटच पाहून राहिलो ना. मग काय तर काही येते तर हो एक दिवस जा लागणार आम्हाला, पाहा लागणार कुठं काय तर. बरोबर ठीक आहे आणतो मी, ते काही विषय काढू नको रस्त्याचा. कसं आहे चालू तर बरं ते. मी आणतो ते आता जातो बात.
असं काय बोला तुम्ही. ठीक आहे मग आता बॅनर कसं आणसान सांगतो मी तुम्हाला. महा स्पेशल ऑफर रक्षाबंधन निमित्त ऑफर आहे 21 ते दिनांक 28 पर्यंत. लाभ घ्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आणि उधारी चालू आहे. असं लिहून टाका चांगलं मोठ्या अक्षरात. आणि अजूनही लिहून टाका आपल्या राख्या घेऊन जा आणि भाऊबीज नंतर आपलं भावावाळणी नंतर पैसे द्या. असं लिहून टाका. सांगा आता उलटा भडा का डोक्या रे. काय लक्षण तू काय उधार म्हणते ते. तेच म्हणून राहिलो सांगा नाही का आपत्ती धंदे. अरे बा म्हणलं देव म्हण भाऊ कोण सल्ला देणार तुम्हाला. अरे उधार वाटून काय 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 रस्त्यावर येता का म्हणलं. उधारी चालू आहे मा सुवर्ण संधी कोणतं काय आहे तुमचं. काही आपलं छोटा नका करू तुम्ही. हाय ते कमावून टाकसा. तुम्हाला काय करावं लागते. मी कसं विकून राहिलो काय धंदा करून राहिलो मी माय पाहून घेईन. तुम्ही त्याचं लोड नको घेऊ ना. तुम्ही फक्त तेवढं बॅनर आणा. हो ना बॅनर तर आणतोच ना हो. पण तुम्ही राजा माय गोत्यात येसान ना. कायले उदाहरण गिदार आपलं नगदीत जे आलं ते 4 पैसे कमी घ्यायचे पण नगदीत द्यायचं. कायले भानगडीत पडून राहिले उधारीच्या गिदारीच्या फालतू डुबसान तर बसा लागेल मग. तसं नाही तुम्हाला माहिती धंद्याची त्या काय असते धंदा तर मग काय तर आमचं आम्हाला माहिती आहे काय तर म्हणजे कोण सल्ला देऊ राहिला. अरे पण सल्ला कोण द्याला म्हणलं तुम्हाला उधारी वाटायचा. कोण वैश आहे ना ते. अरे आपले मारुतराव धुटके कसं नाव नाही सांगता ते गेले इथून आता ते म्हणे बा उधारी वाटा म्हणे डबल वसूल करा म्हणे टिबल वसूल करा. लोक घेऊन जाते म्हणे नंतर वसुली मारा. एरे आता कसं माल काही सेल होऊन नाही राहिला हो ना. 100 रुपयाची राखी 10 रुपयाला मागून राहिले काय करता. बाबा त्या डुबऱ्याच्या मग काय लागले ते बुलट्याला कसं मग कोणाला मातीत घालायचीच मागायचे. त्याच्या नादी नको येऊ तुम्ही. मग धंदा करायचा असेल तर नगदीत करा 4 पैसे कमी आले चालते. नाही बा तुम्ही मला सांगूच नका. मला मारत राहतच पटलं हो त्याच बरोबर आहे. काऊन की माया अशा मला अंगार पडायचा हो. मग एक मला इथून सलटून आहे नंतर वसुली मारताची ते. त्याच्या नादी येऊ नका त्या डुमण्याच्या. ते फालतू तुम्हाला कसं फालतू गोत्यात आलं तर बस मग बोंबलं हात देऊन डोक्यावर. मुकडे नगदी धंदा करा ना. नाही बा तुम्ही मला काहीच सांगू नका. बॅनर आणा तर तुमच्या जीवावर राहिलं का असं सांगा ना बा. असं आहे का तुमचं म्हणणं काही. जाऊ द्या तुम्ही काय ऐकत नाही. मला काय करणे लागत. हो देतो मी आणू. हो देतो तुम्ही सांगतो आता मा माणसाले. हो ठीक आहे ठेवा मग आता. हो काही वांधा नाही. म्हणलं हाय काय बोला लक्ष. हो बॅनर आणा आला जीवावर द्यायच्या. हो असं नका करून तसं नका करू उधार नका वाटू मारते असं आहे तसं आहे. हो बुलट्या आणि गिलट्या आहे का काही बोलायची तमीच तरी आहे का त्याला. एका पुरीचा बाप आहे आता मी तरी आत्ताच झालो. पण तरी लगा माणुसकीत बोलतो मी कोणा संग. म्हणून म्हणलं पहा बा तुम्ही तुमच्या भरोशावर आता तुम्हाला काय वाटते तसा बिझनेस करा बा. तुमच्या डोक्याला काय वाटते तसं पहा. नाही तसं त्याचंही बरोबर आहे म्हणा मारती. हो लोक पैसे देतील का पण लगायचे. पैसे नंतर नाही दिले तर मग काय करावं. हो तुमचं काही बरोबर नाही असं नाही म्हणत मी. लोक काही पैसे देणार नाही. 100 20 बेमानच असते तर 100 बेमान आहे का आपली तर 20%. मग 20 नाही दिले तरी आपण इकडे डबल टिबल भाव आधीच वसूल करून राहिलो ना. मग जे देते त्याच्याकडून निघून राहील ना भरपाई आपली. अरे बाबा हे तर ध्यानातच नव्हतं आलं माझ्या समजा. 100 बेमान नाही का. हो तेवढे सोडूनच द्यायचे नाही का. मग 80 लोक तर देतील समजा 100 तेच आहे ना. आपल्याला परतल पाहायचं. हो बिझनेसमध्ये परतल पाहा लागते की बा आपला फायदा कसा होईल. हो नाही तर तुमचा मालही पडून राहील खपणारही नाही. वर्षभर धूळ खात राहील आणि उद्या फेकून द्या लागं. म्हणून म्हणलं चटकन आपलं हो बॅनर लावून द्या. आणि उद्या बिलकुल सांगतो ना 9 वाजे लोक जिकडले तिकडे पहा तुम्ही दिवस निघाला की. आणि हो राजा हाय बरोबर तुमचं नाही का. हो ना आता 4-8 दिवस हे खपायचे नाही मला राखे 28 तारखेलो. हे तर बस 2 घंटे जिकडे तिकडे नाही. हो पटलं राजा तुमचं आता मला. हो समजलं मला काय करायचं. आता बॅनर आलं की बस उद्याच आता नवीन यानं सुरू करतो. आता बंदच मारून देत दुकान. जाय तिकडे पाहून लेखायचं आता उद्याच. तेच म्हणलं 4-8 दिवस गमावल्यापेक्षा 2 घंटे जिकडे तिकडे हेच तर आहे बिझनेस. मग बसले आपली तर माशा मार. चला येतो आम्ही वावराकून जरा मुंगा शेंगा पाहा लागते. संध्याकाळच्या पारी मजूर येता बराच झोडपा देते. सारे बाबा नो चाल येतो आम्ही. असं आहे बातच राग येते लोकायला. हो काय राजा नसन तसं माणसाच्या माग किती काम आहे इथं आपल्याच तर नाही सरून राहिले. हो जाऊ दे आता सांगा लागेल बालबतीले. हो जाऊ दे म्हणतो तेवढा फोन लावून देईन तेवढं कवर करा. आता मलाच भेटा लागेल देईल नाही का. हो ना हे बी कसं आहे ऐकते नाही ऐक. हो ना मालकाचं कोण ऐकून राहिलाच का. चला पाहा लागेल. अलबती भाऊ अरे मी काय म्हणतो 1 मिनिट बोला लक्ष्मणराव काय म्हणत होते. हो काय सांगा. आता तुम्ही काय टेबल लावून राहिले का. हो बरं एक काम करता अलबती भाऊ टेबल तर मी लावू लागतो जरासा. तिथं बॅनरच्या दुकानात जा. मी फोन करतोच तिथं अशा पद्धतीचं बॅनर बा सांगितलं म्हणलं लक्ष्मण भाऊ ना 10 मिनिटात काढून देते ते. कसं आहे आता कायचं बॅनर बा कोणाचं बॅनर कोणाचं म्हणलं तुमचं काय आहे तर अजून काय टाकू राहिले. आता आपलं नाही ना हो ते देव म्हणणे का त्यानं राख्या दुकान लावलं गावात नाही. ते काय त्याचं महापौर असं तसं बॅनर बनवायचं होतं त्याला. मध्ये घेऊन या तेवढं. आता मी आपल्याला तर काम आहे पण आता जाऊ द्या बा. जा तिकडे ते घेऊन या पटकन. हो मी सांगतो फोन करून दिले तू घेऊन जा. तुम्ही नसतीच्या अंगावर काय कामं घेता लोकांची. इथं आपल्याला नाही धुतल्या चाललं तुम्ही राजा आता आहे बा. आता गडबड सुरू होते 4-5 नंतर. आता माहित नाही का तुम्हाला. टेबल लावा लागते मागची साईड लावायची आहे तिकडचे ते झाडाचं आहे. मग भांडे राहिले घासाचे काही ते भाज्या चिरचार करणं आहे. आता तुम्ही हे नसते कामं काय लोकांच्या अंगावर घेता ते कामं तुम्ही तुमची करत जा तिकडे. मग काय तर बसले आपले नसते कामं. हो ना म्हणलं ना मी त्याला म्हणलं बा आमच्या पण काम आहे नाही ना म्हणे. असं राग येते ना. जाऊ दे ना बा आपल्याला काम पडत असते काही. तुम्हाला काय गावात राहा लागते ना. जाऊ दे ना तिकडे. हो जा तुम्ही तेवढं बॅनर सांगून द्या ते घेऊन येते. नाही ते आमच्या नव्हते इकडे टेबल लावायचे राहिले आमचे. मग काय तुम्हाला काय हो ते तुम्हीच फोन करा दिले तुम्हीच घेऊन येता ते. काय असं आहे आता काय सांगा. हो ना सांगते बरं ठीक आहे जाऊ दे तिकडे मीच जातो मीच पाहतो काय तर. मला नसते लोचे लावून घ्या मागं. हो येतो मी. हो येतो चल द्या तुमचे कामं चालू द्या. राखेचं दुकान बाबा मला ते सोडून इकडे कुठे आले कोणाच्या भरोसा ठेवलं ते. काही नाही बंद केलं ते. मला चला आता वावरातून ते म्हशी आण नाही लागत का. मला मग तू काय करशी. काढलं कधी गांधर सोयाबीनातलं झालं कधी काम. आणत होती ना मी म्हशी तिकडे धंदा पाणी ते खपल्या पाहिजे राख्या सगळ्या. मग काय अंगार पडतील ना अशा.
काहीच टेन्शन नको घेऊ तू. उद्या आपल्या एका घंट्यात तिकडे तिकडे राखायला जाणार आहे. मग काय तर तुला काय माहित आहे. बरोबर आयडिया लढून राहिलो मी यावेळेस. त्याची आयडिया म्हणजे कसं काय करून राहिले बाबा तुम्ही? का फुकट वाटता का लोकायले? असं नाही ना, तुला नाही माहित बिझनेस त्या काय तर एका जणांना सल्ला दिला मला बरोबर म्हणे तुम्ही कसं बेभाव बिलकुल दुप्पट टिप्पट भावानं उदार वाटा म्हणे. त्यातल्या 50% लोकांना पैसे दिले तरी आपली वसुली होती. म्हणून म्हणलं उद्या कसं आज आता बॅनर सांगितलं मी छापाले, उदार घेऊन जा उदार घेऊन जा आणि भाऊबीज नंतर आणून पैसे द्या. अशा पद्धतीचं आपलं ॲडव्हर्टाईज करणार उद्या. आणि त्या हिशोबानं आपल्या राख्या सगळ्या सेल होऊन जाते. मग लोकांना वाटते चला उदार आहे बा घ्या घेऊन. नंतर पाहता येते वसुलीचं. तिचा भावाला पैसे टाकले देणारच आहे आपल्याला. पण आपली राखी 50ची आपण होय ना काही 100ले कोणी पाहत नाही कोणी विचारत नाही. बुडतीचे पाय डोळ्यात घालता का कोण होय सांगणार ते? म्हणलं काही बी उदार वाटा हे करा नगदी दी का तुम्ही? मग आता मी 20,000 रुपये तुम्हाला धंद्यासाठी दिले. मी गटाचे पैसे होते माहिती तर मी चला बा 20 चे 25 होईल नाही तर 22 तरी होईल. तुम्ही तर म्हणता फुकट वाटतो बाबा का उदार वाटतो तर? अरे तुला सांगतो ना 20,000चे 50,000 होते आपले. मग 2.5 पट नफा कमावता आपल्याला. मग 100 रुपये डझनची आपल्याला 250 नाही कायची. मग तू काय काळजी करून राहिली? पैसे असे कसे देत नाही ते? अरे म्हणलं भाऊबीज नंतर भाऊ टाकतेच ना चौकशीनं बाय आणून देते. म्हणता भाऊ पण आता मला नाही वाटत. पण हे बा उदार भेटल्या पाहिजे याची काळजी करा तुम्ही. हो नाही तर बस बेभाव इच्छा लोक देणार नाही पैसे इच्छे आपल्याला काही माहित नाही गावचं. काहीच नाही ना आणि बाय लोक आहे. मग काय बा सांगतो ना आता ते बाई किती झिकझिक करे. 20 रुपयाने राखी मागे. मग आपला माल तसाच पडून राहील घरात. मग काय करशी? त्यापेक्षा निकलो शेला हो त्यातही नफा आहेच ना आपल्याला. घाटा थोडी आहे काही. तू टेन्शन घेऊ नको. पैसे वसूल करायचं जावं माही आहे. तू काय टेन्शन घेऊ राहिली? ते तर आहेच म्हणा. पैसे तर वसूल करायला मी असे तसे काय पैसे देत नाही बाया. मग फक्त तुम्ही लिहून ठेवता बरोबर कोणाला किती नेल्या काय नेल्या. नाही तर मग आपत होईल बरं. तुम्ही ते धामधूम करतील ना सगळं गोंधळ करतील. नाही अरे लिहून तर घ्यायच लागेल ना. नावासहित लिहून घेतो ना मी. मग असं तसं काय. मग आपल्याला कसं 28 तारखेला रक्षाबंधन झालं की 29 वसुली. ठीक आहे ना मग द्या ना मग वाटून. हो मग काय होते का वसुलीचं पाहते 29 ला. तेच आहे ना धंदा कसं म्हटल्यावर जरासं आवळा देऊन कोवळा काढाच लागते. असं आहे ते. म्हणून कसं आहे आपल्याला बरोबर टेक्निकनं धंदा करायचा आहे यावेळे. 20चे तुला 50 करून देतो मी. नाही कमीत कमी 40 तरी 10,000 डुबले म्हणून सोडून दिले कायचे. काय बाबा लय उशिरा आला वावरात मी. इतक्या उशिरा आता आम्ही आता घराकडे चाललो तुम्ही वावरात आले. पण आज कसे घरचे कामं काढले होते ना. घरचे कामं काढले तर जरा उशीर झाला. मॅडम आता राख्या गिक्या घ्या उद्या पाठवून द्या. ते काम नाही झालं माय. काय करा आता संतोष इथंच आहे. एक भाऊ तिकडे आहे. म्हणलं मग 28 तारखेला पोहोचला पाहिजे. पोस्टात टाकून द्या उद्या. पण काय करा आता इतक्या राख्या महाग आहे ना काय सांगा तुम्हाला. लय महाग आहे नाही. हो पाहिलं का तिथं देवमानच्या दुकानात ना त्याच्या दुकानात. मग काय गेली तर शेवटी ते म्हणे मी आणतो म्हणे काही घेऊ नको. मग 40 आणि 50 रुपयाची राखी पुरती घ्यायला आपल्याला. मग काय पुरते आपल्याला इतक्या मागाच्या. मग मी सांगतो बाबा यायला आता मार्केटातून येता घेऊन या म्हणलं. पण हे माणसं असे आहेत रक्षाबंधन उद्या येते आज राख्या आणते काही पोस्टाने टाका काही जाता असे वादे आहेत. तेच तर वांदे आहे. म्हणून तर असं वाटतं या गावातलं घेतलं दिलं टाकून आपल्या मनानं. या माणसाची मागा लागायला पडते का? पण आता इतकं माग जरी करत असेल तर पाहू आता उद्या मग डबल जरी एक विचारून पाहिजे मी द्यायला. बाबा मार्किन भानू काय आलं म्हणा. हो भानू तर बाबा त्याच्या बापाला घेऊन गेले होते. दवाखान्यात काय झाली का सुट्टी मला. मग असताना ते दुकानावर बसून होता देवमनच्या. मग काय आले त्याचे बाबा घरी आता विचार लागेल काय म्हणते तब्येत. मारती इकडे ना बाबा ने भेंडी गिंडी जराशी ये इकडे. अरे बाबा मारती दादा काय म्हणते मग आपल्या कंदीला बाईची तब्येत किती आहे? पाय की जमला मग. हो ना मावशी नाही तर वावरात आम्हाला गमतही नाही. हो ना तुम्ही आता सकाळी गेले. हो म्हणलं काय आता मुक्कामी आहे का कसं काय आता भरती केलं का काय केलं. पण आता बाई सांगून राहिली भोलाची आई म्हणे आले म्हणे घरी. हो ना आता कसं काही जास्त नाही. हो थोडंसं सुजन होती. हो झालं ऍडजस्टमेंट. आता औषध पाण्यानं 2-4 दिवसात येते म्हणे जाग्या. सुट्टी देऊन दिली त्याने. मग आला आता घरी. चला म्हणलं आता वावरा कुणाला मारती म्हणे मुंगा शेंगा गिंगा रखवाली करायला चालले जाऊ म्हणे जराशी संध्याकाळच्या पायरी. नसतेच कामं झालते ना. मग आता नागिन डॅन्स आणि ते बरं झालं बाबा थोडक्यात निपलं ते. बरं पण मी काय म्हणतो मारती यावर्षी राखायचा धंदा नाही लावला. हो ना काय हे देव म्हणलं माग इकते म्हणते. अरे कायचे धंदे न कायचं काय. मग काय आता हे आपल्या मग आहेत कामं आणि काय होणार आहे आपल्याच्यानं. सांगू नको मारती तू. तुला त्या फटाक्यात चांगला झोडपा बसला तरीपासून धंदाच काय करून राहिला तू कोणता. मग हो फटाक्याचे उदार भेटला तुला म्हणूनच म्हणतो ना. काय बोला तुम्हाला. अरे काशीनाथ भाऊन अजून 500 रुपये नाही दिले फटाक्याची. आणि मागितले का आम्ही काही 2-4 खेप मागितले सोडून दिले. अरे म्हणलं आधीच आम्ही डबल टिबल वसूल करतो भावारीतनी. नंतर ले काय देशीन दे नाही तर नको देऊ. आधीच वसूल केलेलं आहे. मग हो ना याचं इकडलं तिकडे तिकडलं तिकडे फेरफार करावं लागते ते. मग काय तर हो काही लोकांनी दिले ना आम्हाला का काही लोकांनी दिलेच नाही असं थोडी आहे काही. झाले आमचे पैसे वसूल तरी नफ्यात आहो आम्ही. असं आहे तुमचं नाही म्हणून तुम्ही पैसे मागितले नाही असं म्हणून सोडून दिले. काय तसंच करावं लागते ते. मग आता हे देव म्हणे तसंच करणार आहे. मग आता आम्ही बसलो होतो कारण दुकानावर आता यायला माहीत आहे. तर आता तिथं सांगतो ना त्यानं एकच सांगितलं म्हणे माल काही खपून नाही राहिला. मी कसं आता हे असं अंगावर पडला तर अरे हुट म्हणे आता आज बॅनर येऊन राहिलं म्हणे आपलं उद्या बिलकुल उधारी चालू करून देतो म्हणे. घेऊन जा घेऊन जा घेऊन जा बेभाव लगाने बायाला इकून टाकतो म्हणे. पैसे द्या तुमच्या भावानं ओवाळणी टाकल्यावर द्या. असं म्हणून ते मी उद्या 1-2 घंट्यात जिकडे तिकडे करतो म्हणे. हो का म्हणजे उद्या ते उदार वाटणार आहे नाही चांगला म्हणजे डबल टिबल भाव लावून. काय तर तसंच करणार आहे ते उद्या. मी तर म्हणतो बा बिंदास घेऊनच घ्या तुम्ही. आपण काय द्यायचे पैसे जसे आता मारतीले आम्हाला पैसे भेटले काय तसंच हो देतो हो देतो हो देतो. मुंगार देतो उडदार देतो सोयाबीन उधळ्यावर देतो याच्यावर देतो. रामकृष्ण रे जाय तिकडे का घेऊनच या तुम्ही राख्या. मी तर म्हणतो 2 वर्षाच्या हिशोबाने घेऊन या. मी आता 2 डझन आणल्या तर मारतीने आणल्या उधारीतच.
तसंच करा लागल. त्याला एवढा हुशार समजते स्वतःला, तर आम्ही काय एवढं मिळालं का? मग पैसे देत नाही त्याला लवकर. हो जाय तिकडे, देतो म्हणतो सोयाबीनवर. ते आता तसंच करावं लागते ना. ते हुशार आहे तर आपण का पागल आहो का? मग आपल्या गावाला म्हणजे आपल्या डोक्यावर मिरी वाटून राहिला ती रामपुरात येऊ. म्हणून म्हणलं हे बा तुम्ही हगीच करू नका, घेऊन या. पैशाची व्यक्ती पाहून घे पुढचं पुढे. हो द्यायचेच नाही पैसे त्याले. हो देतो देतो म्हणा, मग म्हणाचं काय भाव लावले, नसं लावलं तसं लावलं. उदारीवाल्याचं तर माहितीच आहे तुम्हाला काय असते तर. एक खेप नेलं की मग द्यायच्या व्यक्ती मग हे आहे ते आहे, खराबच होत्या, नशाच होत्या, महागच दिल्या. जाय तिकडे 100-200 देऊन द्यायचे, निपटून टाकायचं. तसंच करतो ना मग. आता मा बहिणीच्या इथूनच घेऊन घेतो. मावशीला फोन करतो, तू काही घेऊ नको म्हणून. इथूनच घेतो म्हणतो. एखादा म्हणता आहे तिकडे नाही का. पैसे आता पाहता येते मग. बरोबर आता हिशोबशीर देऊन टाकीन जे द्यायचे ते. बस बस तसंच काम करा तुम्ही. तुमच्या मावस बहिणी, चुलत बहिणी, माम बहिणी कोणाला सांगा आहे म्हणा आमच्या गावातनी. त्याच्या तुम्हीच घ्या, त्याला रवाना करून द्या. जाय तिकडे पैशाचं पात्र पुढे. काही टेन्शन घ्यायचं नाही. डबल टेबल वसूल करते ते. जाऊ द्या, चला आता येतो आम्ही तिकडून. रक्षाबंधन पेशल ऑफर. चला 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 घ्या म्हणा ताई, घ्या. बिलकुल उधारी सुरू आहे, आपल्याला काही टेन्शन काम नाही. जे लागेल ते घेऊन जा. पैसे नंतर द्या, ओवाळणी आल्यावर द्या. चला घ्या लवकर लवकर. चला उचला, जे आवडून ते घ्या. हो ना, उधारीचं काही नाही बाबा. आम्हाला उधारीचं काही घेणं नाही, पण भाववारी हे बरोबर लावा. हो काऊन की आता काय काय म्हणजे काहीच्या काही भाव असं नाही तर आम्हाला पुरलं पाहिजे या हिशोबाने लावा तुम्ही. डझन अर्धा डझन पाहिजे आम्हाला. कसं आहे आता हे बोर्ड गिर्ड लागले. लोक सांगे बा उधार भेटू राहिला, पण आम्हाला उधारीचं काही घेणं नाही. पैसे आम्ही तुम्हाला देऊच, पण आता तुम्ही फक्त भाववारी बरोबर सांगा. अरे काहीच टेन्शन नका घेऊ भावारीचं तुम्ही हे बा एक काम करायचं, कुठे जाऊन पाहा तुम्ही. मग काय आपल्याजवळ कसं आहे 20 रुपयापासून तर 100-200 रुपये लोक राखी आहे. पण ते कसं आहे आपापली आवड आहे बा शेवटी. आपल्या भावाचं प्रेम आहे. तुम्हाला जर वाटत असेल बा आपल्या भावाला आता वर्षातून का 10 खेप येते का रक्षाबंधन, पण चांगलीच राखी घ्या. पुढचा भाऊ आपला जर 200-500 रुपयाची नोट टाकून राहिला, कमीत कमी 50-100 रुपयाची राखी त्याच्या हाताला शोभन अशी. म्हणून म्हणलं चांगल्या राख्या घ्या. अर्धा नाही, एक नाही, 1.5 डझन घ्या. मला काय करावं लागते, फक्त भावाचं ओवाळणी झाल्यावर माझे पैसे तुम्ही जमा करा. बाकी काही म्हणणं नाही बा. आता सध्या अडचण नाही, कोणावर पैसे नसते असते म्हणून जा घेऊन. भावाचं काय पाहा लागते. भाव काय जास्त लावणार का तुम्ही? पाहा फक्त आवड पाहा तुम्ही. पैशाचं काय टेन्शन करू राहिले तुम्ही? आम्ही हवं ना देणारे. तुम्ही काय काळजी करू राहिले? घे म्हणलं, तुला जे लागत ते घे म्हणला. चला घ्या तुम्ही घ्या बाय. काही टेन्शन नाही. घ्या घ्या. जे लागत ते घ्या. चांगल्या क्वालिटी पास घ्या बिलकुल. 50 रुपये 100 रुपये टाकावले. द्या म्हणलं, देवर भाऊ द्या. 1000 रुपये 600 रुपये डझनवाला देऊन टाका. घ्या पाहून घ्या. चला घ्या, जे आवडून ते घ्या. चला घ्या पाहून घ्या. इकडल्या पा तिकडल्या पा वरच्या पा, जे आवडून ते काढा. तुमच्या आवडीनं काढा, आवडीनं घ्या. करा सुरू. अरे बापा रे, काय अरे बा इतकी गडबड ते म्हणलं कायचा आवाज येऊन राहिला इकडे. उधारी सुरू आहे. अरे काय कसं काय बाबा, काय गडबड आहे बा? घेऊन घ्या ना, करा ना जत्रा. मग काय सगळ्या बाया काय घेऊन राहिले, 1.5 डझन 2 डझन. जाऊ द्या तिकडे हान फकीर आहे. घेऊन घ्या तुम्ही, काही टेन्शन नाही. पैशात पाहिजे ते. पैसे तर पाहिजे माहिती म्हणजे द्या नाही लागत त्याला पैसे का फुकट आहे का ते? उधार म्हणजे काय द्या नाही लागत का? आपल्याला द्या लागते का? तिच्या भावाला द्या लागन. तिच्या भावानं ओवाळणी टाकल्यावर द्या म्हणते ना पैसे. सध्याची गडबड नाही ना. मग काय तर फक्त घेऊन जा. हो नंतर भाऊ. असं म्हणजे समजा भावानं ओवाळणी टाकल्यानंतरही दिले चालते असं काही नाही का? असं मग काय लोड आहे का? घेऊन जाऊ का मी मग? चांगली क्वालिटी पाहिजे का? 2-3 राखे शिल्लक वाला घेऊन जा. मग काय तर ढरू कमी नाहीत का ते? बघ तिला आता बाजाराला लागत यायला. मग घेऊन घ्या शिल्लक 1 डझन. चांगली 200-200 रुपये घ्या. हे करू नका. हो 200 लय फलका मारू राहिला रे, लय मागे करू राहिला मग. फायदा बाबा इके ना ते देणारे आपण हो ना. हो ते इकणार आहे तर आपण देणारे हो ना. मग आपल्याला काय भाव वाटते त्या हिशोबाने देऊन द्यायचे पुढे. मागं पुढे ती बी सध्या गडबडी नाही. तसं करावं लागेल नाही का? म्हणजे कसं मुद्दल भाव द्यावं लागेल त्याला, नाही तर काही आपलं काही बी भाव नाही का? पाहा लागेल का 50ची राखी नाही 200 लिकाव द्यानं. 50 हाती मारायचे मग शेवटू. तसं करावं लागेल मग नाही का? चला घेतो मग मी बी आता. बरं राहते. घ्या ना. हो मी घरच्या बाईला देतो पाठवून. अजून म्हणून अशी पसंत नाही आली तशी पसंत नाही आली. हो ठीक आहे येतो मग. पाहा तुम्ही घ्या. अरे पाय म्हणलं राख्या. ऐका पसंत पाय म्हणलं घेतल्या. नसेल तर मग वापस देऊन देते माणूस. पाय म्हणलं राखे घ्या पाहून घे. दिवस निघाला म्हणा असतं. इकडून निघाला. म्हणलं आज लोक नाही राख्या आणला. आज कसा काय चमत्कार झाला बाबा. इतक्या मोठ्या राख्या कशा काय? पाय तर खरी तू काही मागचं नको काढतो. आता पाय तू. हो सध्या आता राख्या आणल्या ना. हो याच्यात समाधान मान. हो पाय म्हणलं आवडते का नाही? राख्या झालं मस्त आहे. बाबा काय कसं काय बाबा केवढ्या इतक्या मोठ्या काय आणल्या तुम्ही? 1.5 डझन राख्या आहेत ना ते. अरे असो शिल्लक असो का वाया जात असते का ते? यंदा नाही पुढच्या वर्षी कामी तो भावासाठी. हो तुला काय अडचण आहे? पैसे देणार मी आहो ना. तू काय टेन्शन घेऊन राहिली? पाय पसंत आहे का पाय? पण काय डझन काय म्हणलं? किती रुपये झाले ते? काय झाले? इत्याचं काहीच काम नाही. खराब होते ते पुढच्या वर्षी लोक. इच्छा माय बिना पैशात तू नको काळजी करू. पैसे देणार मी आहो ना. मग हो तू काळजी करू नको. तुला काय करायला लागते? राखी घेणं तू किती पाहिजे एवढ्या शिल्लक आहे असू दे. डबल माय पुढच्या वर्षी होते नाही होत कधी नाही होत माणसाचं. आता यावर्षी योग आला. घेऊन घेते आता जाऊ तिकडे. हो मस्त 150 रुपये एक राखी आहे द्या. हो तो भाऊ कसा आता चांगला साहेब आहे म्हणलं बरी वाटते बा. आता पाय म्हणलं ते 1.5 डझन आहे. बाबा 150 रुपये बाबा इतकी महाग राखी. पण ते इतके मोठे म्हणलं किती रुपये झाले मग ते? 18 राख्या. अरे नाही ना तेवढे देत असते का ते? सांगायचा भाव आहे त्याचा ते. मग काय तर हो त्यानं आता सांगितलं म्हणजे काय दिले का आपण? 27 रुपयाचे होते मग तशात 18 राख्या. तेच म्हणलं बाबा 50 रुपये दे जा. याच्यावर नका देऊ. हो फालतू बसले आपले. हो ते द्यायचे ते तुम्ही त्याचं टेन्शन नको घेऊ. हो ते काही लोड नाही. अजून दिले नाही ना मी उधार आहे ते. भाऊ भिजले त्या भावानं जेवढे पैसे टाकले तेवढे त्याला द्यावं लागते. असं आहे ते. मग काय तर भाऊ टाकतेच ना पैसे. असं आहे का ते? बरोबर म्हणून तर म्हणलं बाबा अशा कशा आणल्या तुम्ही? उधारीत आहे का? भावानं ओवाळणी टाकल्यावर द्या लागते. बरंच बरं आहे. द्या घरात ठेवून द्या ते. आलीच मी.
झाला आता मग काय म्हणत नाही का हो, आता बस झाली आता यादी तयार आपली 100 घर फिरवे झाले समजा 1 डझन 100 रुपयावाले म्हणजे 1200 रुपये त्याचे गैबानी काशीनाथ गैबानीचे 1200 समजा बबन हेमाळे 1800 रुपये यानं समजा मागवाल्या घेतल्या शिवलाल टोकोटे 1800 1.5 डझन देवीदास सनसनी 1 डझन याचे 1200 रुपये बंडू कावरेचे याचे 1200 त्यानंतर हे आपलं शांताराम घनघणी यानं मागवाल्या घेतले 150 वाल्या 1.5 डझन 2700 रुपये त्याला बाकीची यादी आता ओके झाली आता नाही का बस आता वसुली करायचं काम झालं आता मला वाटते डबल टिबल वसूल होते वाटते आपल्या आता अरे बापरे तुम्ही आहे का अरे बाबा काही आले हो काही आले म्हणलं काही पताही नाही अरे काय बा 5 मिनिटं झालं ना बसून हा तुमचं ध्यान तरी आहे का निरा हिशोबातच गुंग बा तुम्ही करा आता पाय नाही का 12 मिनिटं चालले आता यादी अरे बा म्हणलं इतकं नका टेन्शन घेत जो हा हो काय किती झाले मग झाले खपलं वाटते सगळं काहीच दिसून नाही राहिलं हा आम्हाला ठेवल्या का नाही काही नेल्या ना बुडी नेल्या ना मग काय तर भाण्याच्या बुडी नेल्या 1 डझन 1200 रुपये मग काय तर सगळे चकस करून टाकल्या राहिल्या सुल्या डब्यात भरून ठेवल्या ते सस्त्यावाल्या झाला मोकळा विषय बाबा म्हणजे सगळं संपलं नाही पावर राजा माय गंमत बात तर 1 घंट्यात तुम्ही जिकडे तिकडे राजा हा किती आणला आता माल आता ते काय विचारतं बा केवढ्याच्या आणल्या आणि केवढ्याची इकल्या राहू द्या ना आता जे आहे ते आता काय सगळ्याच गोष्टी सांगू मग तेच म्हणलं सांगसा नसं कोणाले हा म्हणून तर विचारून पाहिलं तुम्हाला की बा केवढ्याचा आणला माल हा कोणालाच सांगायचं नाही आपण माल केवढ्याचा आणला आणि केवढ्याला विकला बिलकुल गुपित असली पाहिजे ती गोष्ट म्हणून म्हणलं मी तुम्हाला तसं हो का मला विचारून राहिला तसं काही नाही म्हणा झालं म्हणा आपलं कसं 1-1.5 पट्ट काढायला लागेल ना मारती हा 100 ते 150 तर वसूल करायला लागेल का नाही विषय नाही 200 करा ना मागा घरचं चाललो हो काही विषय नाही आपल्या इच्छा काय 1200 आहे नाही का बरं देऊन टाकू काही विषय नाही बरं आता मी काय म्हणतो आता रिकाम पण असं नाही 9 वाजले चालता का फवारायला आपल्या फवारायला कसं भानू आहे तुम्ही आहे हा चालसान तर 100 भाऊ येऊन राहिले 2 पंप आहे आपल्या वरात वा काय आता मावीन आताच तर माणूस आता रिकामा झाला ना आता तिकडे चालतं म्हणतो फवारेले चला ना कशी बी 500 मरून नाही का चला 500-700 रुपये वसूल होते तुमचे पंपानुसार फवारे घ्या नाही तर मग रोजान चला झालं का नाही का एरी आपल्याला औषधे कामी येते द्या लागून फालका मारून बरं चालते ना मग चला मग किती जण आहे का किती पंप आहेत म्हणलं बस तुम्ही भानू आपलं काशीनाथ आणि झुंबर भाऊ 4 जण हा बस 1 जण पाणी आणायचं 1 जणानं फवारा हा सोयाबीनातनी पराठीतनी बरं ठीक आहे ना मग औषध घेतलं का औषध हो ना मग औषध घ्यायसाठी चाललो होतो आता लाराच्या दुकानात पण मी म्हटलं चला बा इकून काय हलावाला आहे तुमचं इकडे सगळं मोकळं दिसलं हो ना आता ते तुम्ही टेक्निक सांगितली त्या पद्धतीने काम केलं पण नाही मारती वसूल होईल ना आपले पैसे वसूल म्हणजे आता भावबीज होतं द्या तुम्ही आतापासून नका काळजी करू आता डोकं नका दुखू आता याचा एपिसोड नाही सध्या डायरेक्ट 29 तारखेला मधात नका डोकं खोलो काय तुम्ही हा म्हटलं ना तुम्ही आता भावबीज नंतर झाला आता विषय चला आता तिकडे फवाऱ्याचं पहा या लवकर भाकर घेऊ मी येतो औषध घेऊ बरं ठीक आहे मग चला आता उद्या फवाऱ्याचं पाहू नाही का चला ओके